हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाउन स्टार्ट विथ लेटर बी पासूनचे जवळपास 70 बेसिक वर्ड्स शिकणार आहोत, जे की बेसिक इंग्रजी शिकण्यासाठी अत्यंत हेल्पफुल असणार आहेत. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. फर्स्ट वर्ड आहे बी, BEE, बी म्हणजे मधमाशी. नेक्स्ट आहे बटरफ्लाय, बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. नेक्स्ट वर्ड आहे बटर, बटर म्हणजे लोणी. तर तुम्हाला हे शब्द एक शब्द 5 वेळेस लिहून पाठ करायचे आहेत. नेक्स्ट आहे बटर मिल्क, बटर मिल्क म्हणजे ताक. नेक्स्ट आहे ब्रेड, ब्रेड म्हणजे भाकरी, भाकरीला इंग्रजीमध्ये ब्रेड म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बेल, बेल म्हणजे घंटा. नेक्स्ट वर्ड आहे ब्रिक, ब्रिक म्हणजे वीट, जे बांधकामासाठी विटा वापरल्या जातात त्याला इंग्रजीमध्ये ब्रिक म्हणतात. नेक्स्ट आहे बास्केट, बास्केट म्हणजे टोपली. नेक्स्ट बॉटल, बॉटल म्हणजे बाटली, आपली जी पाण्याची बाटली असते त्याला इंग्लिशमध्ये बॉटल म्हणतात. नेक्स्ट आहे बस, बस म्हणजे गाडी. नेक्स्ट आहे बिन, बिन म्हणजे कचरा पेटी किंवा ज्याला डस्टबिन पण म्हटलं जातं, पण या ठिकाणी बिन शब्द जरी तुम्हाला पाहायला मिळाला तर त्याचा अर्थ कचरापेटी असा होतो, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बँगल, बँगल म्हणजे बांगडी, मुली जे हातात घालतात त्याला इंग्रजीमध्ये बँगल म्हणतात, बँगल म्हणजे बांगडी. नेक्स्ट बेकर, बेकर म्हणजे पाववाला, जो पाव विकत असतो त्याला बेकर म्हणतात. नेक्स्ट आहे ब्लेड, ब्लेड म्हणजे पाते किंवा धारधार अवजार. नेक्स्ट आहे बीम, बीम म्हणजे प्रकाश किरण, प्रकाशाचा जो किरण असतो त्याला इंग्रजीमध्ये बीम म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ब्रिज, ब्रिज म्हणजे पूल, जो नदीवरती वगैरे आपल्याला पाहायला मिळतो त्याला इंग्रजीमध्ये ब्रिज म्हणतात. नेक्स्ट आहे ब्रिंजल, ब्रिंजल म्हणजे वांगी, हा एक व्हेजिटेबल आहे, आपल्याला माहीत आहे. ब्रिंजल, ब्रिंजल म्हणजे वांगी. ब्रीज, ब्रीज म्हणजे वारा, वाऱ्याला इंग्रजीमध्ये विंड देखील म्हणतात आणि ब्रीज पण म्हणतात, लक्षात ठेवा. ब्रीज म्हणजे वारा. नेक्स्ट आहे बँक, बँक म्हणजे बँक. नेक्स्ट बुश, बुश म्हणजे झुडूप. नेक्स्ट आहे बिस्किट, बिस्किट म्हणजे बिस्किट. नेक्स्ट आहे ब्लाऊज, ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज. नेक्स्ट आहे ब्रास, ब्रास म्हणजे पितळ, हा एक धातू आहे. तर पितळाची भांडी वगैरे असतात तर आपण या ठिकाणी ब्रास युटेन्सिल्स असं देखील म्हणू शकतो. तर ब्रास म्हणजे पितळ. नेक्स्ट आहे ब्रूम, ब्रूम म्हणजे झाडू, आपल्या घरामध्ये जो झाडू असतो त्याला इंग्रजीमध्ये ब्रूम म्हणायचं आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बटन, बटन म्हणजे बटन. नेक्स्ट बस स्टॉप, बस स्टॉप म्हणजे बस स्थानक. नेक्स्ट आहे बॅसिल, बॅसिल म्हणजे तुळस, तुळशीला इंग्रजीमध्ये बॅसिल म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ब्रोकोली, ब्रोकोली म्हणजे हिरवा फ्लावर किंवा त्याला ब्रोकोली म्हणतात, हा एक व्हेजिटेबलचाच प्रकार आहे. नेक्स्ट आहे बीन्स, बीन्स म्हणजे घेवडा किंवा ज्याला आपण शेंग भाज्या देखील म्हटलं जातं, बीन्स म्हणजे घेवडा. नेक्स्ट आहे बफेलो, बफेलो म्हणजे म्हैस. नेक्स्ट आहे बीट, बीट म्हणजे बीट. नेक्स्ट आहे बूट्स, बूट्स म्हणजे बूट्स, जे पावसात वगैरे वापरले जातात त्याला बूट्स म्हटलं जातं. नेक्स्ट आहे बास्केटबॉल, बास्केटबॉल म्हणजे बास्केटबॉल. नेक्स्ट आहे बिल्डिंग, बिल्डिंग म्हणजे इमारत. नेक्स्ट आहे बीक किंवा ज्याला बिल देखील म्हटलं जातं, जी पक्षाची चोंच असते त्याला 2 शब्द आहेत, बीक आणि बिल. बिल म्हणजे चोंच, बीक म्हणजे चोंच. नेक्स्ट आहे बेअर्ड, बेअर्ड म्हणजे दाढी. नेक्स्ट आहे ब्रदर, ब्रदर म्हणजे भाऊ. नेक्स्ट आहे बॅडमिंटन, बॅडमिंटन म्हणजे बॅडमिंटन. नेक्स्ट आहे बुके, बुके म्हणजे फुलांचा गुच्छ, याचा उच्चार बुके करायचा आहे, जरी तुम्हाला इथे स्पेलिंग वेगळी दिसत असेल तरी याला बुके म्हणायचं आहे, बुके म्हणजे फुलांचा गुच्छ. नेक्स्ट आहे बाथरूम, बाथरूम म्हणजे स्नानगृह किंवा ज्याला आपण बाथरूमच म्हणतो. नेक्स्ट बेडरूम, बेडरूम म्हणजे झोपण्याची खोली किंवा बेडरूम आपण म्हणतो. नेक्स्ट आहे ब्राईड, ब्राईड म्हणजे वधू किंवा नवरी मुलगी.
आणि ह्या ब्राईडपासूनच दुसरा शब्द तयार होतो ब्राईडग्रूम. ब्राईडग्रूम म्हणजेच वर किंवा ज्याला नवरा देखील म्हटलं जातं. जो नवरा मुलगा असतो त्याला ब्राईडग्रूम म्हणतात आणि जी नवरी मुलगी असते तिला ब्राईड म्हणतात. लक्षात ठेवा. हे नाऊन स्टार्ट विथ लेटर बी पासून सुरू होणारे शब्द आहेत. बड, बड म्हणजे कळी. नेक्स्ट आहे बॅनर. बॅनर म्हणजे बॅनर, जे आपल्याला माहीत आहे. जे काही बॅनर किंवा सूचना फलक असतात त्याला बॅनर असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे बाल्कनी. बाल्कनी म्हणजे सज्जा किंवा गॅलरी. नेक्स्ट आहे बकेट. बकेट म्हणजे बादली. बनाना. बनाना म्हणजे केळी. नेक्स्ट आहे बॉक्स. बॉक्स म्हणजे पेटी. बेंच. बेंच म्हणजे बाकडा, जो क्लासरूममध्ये मुलांना बसण्यासाठी वापरला जातो त्याला बेंच म्हणतात. मराठीमध्ये बाकडा म्हटलं जातं. नेक्स्ट आहे बेबी. बेबी म्हणजे बाळ. बॅट म्हणजे फळी. नेक्स्ट आहे बोल. बोल म्हणजे वाटी. नेक्स्ट आहे बोन. बोन म्हणजे हाड. बॉडी. बॉडी म्हणजे शरीर. नेक्स्ट आहे ब्रेन. ब्रेन म्हणजे मेंदू. नेक्स्ट आहे बॉल. बॉल म्हणजे चेंडू. नेक्स्ट बलून. बलून म्हणजे फुगा. आता हे अगदी छोटे छोटे शब्द आहेत, पण जर तुम्हाला नाऊन स्टार्ट विथ लेटर बी असे शब्द लिहा म्हटलं तर आपण एक 10च्या वर शब्द लिहू शकत नाहीत. त्यामुळे हा शब्दसाठा किंवा ह्या शब्दांची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. नेक्स्ट पाहूया ब्रँच. ब्रँच म्हणजे फांदी. नेक्स्ट आहे बेल्ट. बेल्ट म्हणजे पट्टा किंवा ज्याला बेल्टच म्हटलं जातं. बनियन ट्री म्हणजे वडाचे झाड. वडाच्या झाडाला इंग्लिशमध्ये बनियन ट्री म्हणतात. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बेड. बेड म्हणजे बिछाना किंवा ज्याला आपण बेडच म्हणतो. बुक. बुक म्हणजे पुस्तक. ब्रश. ब्रश म्हणजे ब्रश, जो आपण दात घासण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी वापरतो त्याला ब्रश म्हटलं जातं. नेक्स्ट आहे बर्ड. बर्ड म्हणजे पक्षी. नेक्स्ट बायसिकल. बायसिकल म्हणजे सायकल किंवा सायकलला सायकल देखील म्हटलं जातं, बायसिकल पण म्हटलं जातं. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे बॅक. बॅक म्हणजे पाठ. आपल्या बॉडीचा पार्ट आहे, तर बॅक म्हणजे पाठ. नेक्स्ट आहे बेअर. बेअर म्हणजे अस्वल. नेक्स्ट आहे बोर. बोर म्हणजे रानडुक्कर. बोर म्हणजे रानडुक्कर. नेक्स्ट आहे बाईक. बाईक म्हणजे गाडी. बोट. बोट म्हणजे जहाज. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळपास या व्हिडिओमध्ये 70 शब्द कव्हर केलेले आहेत. आता तुम्ही या शब्दांची सराव करून, प्रॅक्टिस करून, न पाहता तुम्हाला नाऊन स्टार्ट विथ लेटर बी, बी या लेटरने सुरू होणारे शब्द किती लिहिता येतात हे स्वतःच चेक करा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.